धाव फलकावर 6 धावा. राजू राईट मोर द विकेट. लोपुलटा चेंडू समोर खेळतात. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा सुभाष पाटील आले. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. डबल सिंगलला प्राधान्य दिलं जातं. इथं दोन्ही फलंदाज अतिशय हुशार फलंदाज पाहतात. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो. सन्मान देणं गरजेचं असेल त्या पद्धतीने इथं नितीन आणि प्रभाकर धावा एकवटतायत, सन्मान देत आहेत आणि खराब चेंडूचा नक्कीच समाचार घेतील तो दोन्ही फलंदाज, याबद्दल नक्कीच शंका नसेल. राजू रायटा मोड द विकेट. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर बिनबाद 7 अशी धावसंख्या. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. रायटा मोड द विकेट. लोपुलटा चेंडू ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक आहेत संतोष काटे येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण होतं मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. संवाद चांगल्या पद्धतीने नितीन आणि प्रभाकरच्या माध्यमातून आपण पाहतो. इथे मात्र चौथ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय. 4 धावा येतात धाव फलकावर. बघा चुका होत आहेत नारिली संघाच्या माध्यमातून आणि चुकांचा फायदा नक्की दोन्ही फलंदाज उचलत आहेत नितीन आणि प्रभाकर. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत तिसऱ्यांदा 4 धावा धावून घेतल्या जात आहेत. आमचे गुणलेखक अशोक पाटील आम्हाला माहिती देतात. ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 11 धावा. चांगली सुरुवात आपण पाहतो. हिदुडणे संघाचे 2 फलंदाज आपल्या संघासाठी करून देतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ऑन साइडला बिरकावलाय. कुणी क्षेत्ररक्षक नाहीये आणि नितीन पाटीलच्या बॅट मधनं आजच्या दिवसातील पहिला षटकार. ऑन साइडला खेळतायत. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला मात्र धाव येते. धाव येते फार महत्वाचं असतं. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथं संपतं आणि गोलंदाजी विश्लेषण जर आपण पाहिलं तर गोलंदाज होते राजू काटे. या गोलंदाजानं धावा खर्च केले तर तब्बल 18 आणि बिनबाद 18. ही जमेची बाजू असेल हेदुडणे संघासाठी, कारण पहिला सामना दोन्ही संघासाठी फार महत्वाचा असतो. सामना जिंकला तर स्पर्धेत अस्तित्व टिकून राहील, मात्र सामना गमावला तर या स्पर्धेतून एका संघाला बाहेर व्हावं लागेल. मात्र ती दक्षता काल आपण पाहिलं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या आणि आजच्या दिवसाचा जर विचार केला तर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यात आणि बिनबाद 18. ही जमेची बाजू असेल, फार महत्वाची बाब असेल ती हेदुटणे संघासाठी. 5 षटकांचा सामना, 2 षटकं पॉवर प्लेची आणि सुरुवात दमदार झाली आहे ती हेदुटणे संघासाठी. साथ आपण पाहतोय प्रभाकरच्या माध्यमातून नितीनला लाभतीये. कट करण्याचा प्रयत्न, जागेवरच थांबून खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज आपण पाहिलं प्रभाकरनं. मात्र गोलंदाज मनोहर अतिशय हुशार गोलंदाज, वेगावर स्वार झाले, इम्प्रेस केलं वेगानं. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी. इथं मात्र दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल गोलंदाज मनोहरच्या माध्यमातून. धावसंख्या स्थगित 19 धावा.
चेंडू नो मॅचमध्ये ट्रॅव्हल केला जातो. लक्ष्मण आहेत मात्र तोपर्यंत 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. बघा संवाद खेळपट्टीवर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो ती प्रभाकर आणि नितीनच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने संवाद साधला जातो. असं वाटलं होतं की एकच धाव येईल मात्र त्यांनी वेगानं 2 धावा एकवटल्या. 2 धावा येतात धावफलकावर. धावसंख्या पोहोचते ती 21 वर. 21 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपण पाहतो नितीन आणि प्रभाकरच्या माध्यमातून. चांगली सुरुवात होते इथे हिदुटणी संघाची. बिनबाद 21 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. मनोहर पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. अतिशय चांगली गोलंदाजी. चांगली सुरुवात आपण पाहतोय. पुन्हा एकदा कमबॅक केलं गोलंदाजानं. मागच्या चेंडूवर 2 धावा आल्यानंतर कमबॅक करून दाखवतात गोलंदाज मनोहर भोईर. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं. 19 धावा आल्या मात्र इथून मनोहरच्या माध्यमातून कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. समोर खेळतात फॉलो थ्रू. इथं मात्र चूक होते गोलंदाज मनोहरच्या माध्यमातून. कदाचित फलंदाज धावचीती झाला असता. चांगली गोलंदाजी इथे मात्र मिसफील्ड झाली. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 22 वर. आतापर्यंत विचार जर केला तर मनोहर या गोलंदाजानं आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. अशाच पद्धतीने कमबॅकची गरज होती. नारिवली संघाला तो कमबॅक मनोहरनं करून दिला. चांगली गोलंदाजी. योग्य दिशा आणि अचूक टप्प्यावर हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगली गोलंदाजी. चांगली गोलंदाजी. बघा फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज. चेंडू आणि चेंडू इथं मात्र गोलंदाज यशस्वी सोडतो. तोपर्यंत सिंगल कंप्लीट जरूर केली जाते. इथं मात्र षटक क्रमांक दुसरं संपतंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 23 धावा. दुसऱ्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं गोलंदाज होते मनोहर भोईर. या गोलंदाजानं फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. चिंता वाढली होती पहिल्या षटकामध्ये नारिवली संघासाठी. 18 धावा खर्च केल्या तर गोलंदाजानं मात्र खऱ्या अर्थाने कमबॅक करून दिलंय. ते गोलंदाज मनोहर भोईर या गोलंदाजानं दुसरं षटक फक्त 5 धावांचं हाताळलं आणि इथं मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर बिनबाद 23 धावा. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकाचा गोलंदाज आपण पाहतो संगनायकाने वापर केलाय तो लक्ष्मण घोरपेकर या गोलंदाजाचा. मात्र इथं जी गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये मनोहर भोईर या गोलंदाजाने जे षटक हाताळलं 5 धावांचं त्या पद्धतीने लक्ष्मण घोरपेकर गोलंदाजी करतील का? अनुभव नक्कीच आहे या गोलंदाजाकडे. मात्र लक्ष असेल हेदुटणे संघाचं ते नितीन आणि प्रभाकर या 2 फलंदाजांवर. चांगली सुरुवात करून दिली आहे. 23 धावांची भागीदारी आपण पाहतोय. कोलो टप्प्याचा चेंडू समोर खेळतात. क्षेत्ररक्षक आहेत सुभाष. खराब क्षेत्ररक्षण. सुभाष आपण पाहतो सुभाष पाटील क्षेत्ररक्षक सातत्याने हा क्षेत्ररक्षक सीमारेषेवर आपल्या पद्धतीने चांगलं क्षेत्ररक्षण करत असतो. आज मात्र या सामन्यामध्ये सुभाष पाटील यांच्याकडनं चुका होत आहेत. चौकार येतोय. 4 धावा येत आहेत धावफलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 27 धावा. धन्यवाद भारत. 28 धावांची भागीदारी इथे संपुष्टात येते. सांघिक यश प्राप्त होते तर नारिवली संघाला धावचीच्या स्वरूपात प्रभाकर बाद झाले. प्रभाकर यांनी धावा जरी कमी केल्या कुठल्या असल्या तरी मात्र प्रभाकरने नितीनला 7 अतिशय चांगल्या पद्धतीने दिली. 28 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपण पाहिली ती नितीन आणि प्रभाकरच्या माध्यमातून. इथे मात्र एक बाद
28 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. नवीन फलंदाज किशोर भंडारी नॉन स्ट्राईक एंडला. ऑन साईडला खेळतात, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहेत, मात्र चेंडू त्यांच्या डोक्यावरनं फ्लाय होतोय या डावातील आणि आजच्या दिवसातील दुसरा षटकार फलंदाज नितीन पाटीलच्या बॅटमधनं. ते दाखवून देतो हा फलंदाज नितीन पाटील. इथे मात्र दबाव. नक्कीच पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. कदाचित क्रीज सोडून हा चेंडू बाहेर टाकला असावा गोलंदाजानं, पंचांनी पाहिलंय आणि त्याच पद्धतीने इथं नो घोषित केलाय पंचांनी. पंच आमचे पाच अनुभवी पंच सुभाष पाटील मॅन फ्रॉम संदप. हा चेंडू फ्री हिट असेल, आमच्या पंचांनी सूचना केली आहे. ऑन साईडला खेळतात, क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू नो मॅच ट्रॅव्हल होतोय. राजू काटे आलेत, मात्र दोन्ही फलंदाज सुरक्षित पोहोचतात. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय ती नितीन आणि किशोरच्या माध्यमातून संवाद चांगल्या पद्धतीने साधला जातो. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 37 धावा. एक बाद 37 अशी धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये हिदुटणे संघ इथं फलंदाजी करतोय, नाणेफेक गमावली, मात्र इथं सुरुवात चांगली झाली आहे. संत गतीने चेंडू हाताळाय, चांगली गोलंदाजी. फ्री हिटचा चेंडू असताना मात्र लक्ष्मणने कमबॅक केलंय. नितीन सारख्या फलंदाजाला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, कारण दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये नार्ली संघ थोडासा अडचणीत सापडला, 18 धावा आल्या. मात्र दुसऱ्या षटकात मनोहरनं चांगली गोलंदाजी केली. लोपुलटा चेंडू ऑन साईडला खेळतात, क्षेत्ररक्षक आहेत, राजू काटे आले आहेत. दुसऱ्या धावेचा सातत्याने प्रयत्न केला जातो. बघा सातत्याने हे दोन फलंदाज क्षेत्ररक्षकांना दडपण वाढवण्याचा प्रयत्न करतात आणि त्या दडपणाच्या खाली वावरताना मात्र 2 धावा येतात धाव फलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 39 धावा. 3 षटक 5 धावांचं हाताळलं होतं, त्याच गोलंदाजाला इथं पाचारण केलं जाते चौथ्या षटकामध्ये. 3 षटकाच्या समाप्तीनंतर हिदुटणे संघाची धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 1 बाद 39 धावा. इथून मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज किशोर, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो संघाचा आधारस्तंभ तारणहार नितीन पाटील. गोलंदाज तयार, मनोहर भोईर राईट मोर विकेट. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला, वेगाने चेंडू टाकताय मनोहर आणि इथे मात्र फलंदाजाला पूर्णपणे बॅकफुटला ढकलले. गोलंदाजांना निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली होती 39. इथून मात्र मनोहरने सुरुवात चांगली केली गोलंदाजीच्या माध्यमातून. मनोहर राईट मोर विकेट. इथे मात्र ऑफसाईडला खेळतात, अरुण गोरुपेकर आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच
एकाच ऍक्शन मध्ये चेंडू उचलून फेकण्याचा प्रयत्न केला जातो, सिंगल कंप्लीट केली जाते, धावसंख्या पोहोचते ती 40 वर. 40 धावा आपण पाहतो. पहिल्या सत्रामध्ये नाणेफेक गमावल्यानंतर हेदुटणे संघ इथं फलंदाजी करतो. 28 धावांची भागीदारी आपण नितीन आणि प्रभाकरच्या माध्यमातून पाहिली आणि प्रभाकर बाद झाल्यानंतर मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने किशोरच्या माध्यमातून नितीनला साथ दिली जाते. 40 धावा आपण पाहतो धाव फलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. धाव फलकावर 44 धावा. चांगली बॅटिंग, चांगली फलंदाजी आपण पाहतो नितीनच्या माध्यमातून. 14 चेंडूंमध्ये आतापर्यंत 35 धावांचं योगदान दिले या फलंदाजानं. अपील केली जाते. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला, लेग बायच्या स्वरूपात इथे सिंगल कंप्लीट केली जाते. चांगली गोलंदाजी आपण पाहतो, चांगलं कमबॅक मनोहरच्या माध्यमातून. कारण ज्या गोलंदाजानं दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या, त्याच गोलंदाजाला चौथ्या षटकामध्ये संघनायकानं पाचारण केलं आणि चौथं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 45 धावा. मनोहर राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी, वेगावर स्वार झाले, इम्प्रेस केलं गोलंदाज मनोहरनं. का मी दुसरं षटक 5 धावांचं हाताळलं ते दाखवून देतो हा गोलंदाज. कारण पहिल्या षटकामध्ये चिंता वाढली होती, नारिल संघाची तब्बल 18 धावा आल्या होत्या, मात्र कमबॅक खऱ्या अर्थाने करून दिले तर गोलंदाज मनोहर भोईरनं. फ्रंटफुटला पुढे सरकले, मात्र चेंडू खाली राहतोय. सिंगल कंप्लीट केली जाते. दुसरा धावाचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज किशोरला इथं धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागते. दुसरा फलंदाज इथं धावची स्वरूपात बाद झालाय आणि 2 बाद 46 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. गणेश आदरणीय कृष्णागिरी, तुम्हाला विनंती असेल यायचं व्यासपीठावर.
आपल्या 40+ संघटनेचे कमिटी मेंबर्स कृष्णा कीर, तुम्हाला विनंती असेल या व्यासपीठावर ऑन साईडला खेळताय तिथं मात्र खराब क्षेत्ररक्षण, स्वतःला सावरले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव येते धाव फलकावर. धाव संख्या पोहोचते ती 48 वर. नक्कीच विश्वनाथ सेठ मस्कर यांचा चेंडू सातत्याने पाठलाग करतोय. प्रयत्न त्यांच्या माध्यमातून चांगले केले जात आहेत. 48 धावा आपण पाहतोय. स्लॉगोरच्या षटकामध्ये जबाबदारी सोपवली होती गोलंदाज संतोष काटे. या गोलंदाजाच्या हाती चेंडू सोपवलाय संघनायकानं. 48 धावा पाहतोय आपण धाव फलकावर. नितीन नक्कीच प्रयत्न करेल, कारण नितीन अतिशय हुशार आणि चाणाक्ष फलंदाज. या फलंदाजानं नक्कीच आपल्या संघाला चांगलं योगदान दिलंय. इथं मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, संत गतीने चेंडू हाताळलाय. फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय संतोषच्या माध्यमातून, कारण हाणामारीच्या षटकामध्ये नक्कीच गोलंदाजावर दडपण असतं. फलंदाज मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र इथं संतोष चांगली गोलंदाजी करतात. 49 धावा आपण पाहतोय. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय तो हेदुटणे विपक्ष नारिवली. संतोष काटे राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेले, ऑन साईडला खेळता चांगला फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. सुभाष पाटील यांचं कौतुक करावं लागेल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत 3 धावा येत आहेत धाव फलकावर. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय चांगला प्रयत्न केला जातोय तो गणेश आणि नितीनच्या माध्यमातून. 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा. चौकार आहे की नाही ते चेक केलं जात आहे. नाहीये, धन्यवाद. चौकार नाहीये, लक्षात घ्या. धावफलक आपण पाहतो, धावफलकार धावा आपण पाहतो 52 धावा. अर्धशतक धावफलकावर लागतंय हेदुटणे संघाचा. 2 बाद 52 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. संतोष काटे राईट आर्म ओव्हर द विकेट. लो फुलटा चेंडू ऑन साईडला खेळतात. क्षेत्ररक्षक फार दूरवर आहेत, मात्र त्यांना बीट करून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार होतोय. नितीन पाटीलच्या बॅट मधनं येतोय तो दमदार चौकार. त्याने आपल्या संघासाठी हा फलंदाज चांगली फलंदाजी करतो, चांगले योगदान देण्याचा प्रयत्न करतो. धावसंख्या पोहोचते ती 56 धावा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथं मात्र फलंदाजाला बाद दिलं जाते पंचांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी, चौकाराचा अपवाद जर वगळला तर नक्कीच संतोष काटेने चांगली गोलंदाजी केली आहे. स्लॉगवरच्या षटकामध्ये नितीन चांगली फलंदाजी करत होते, मात्र या फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. आणि नितीनसाठी नक्कीच टाळ्या व्हायलाच हव्यात, कारण याच फलंदाजाने हेदुटणे संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि या फलंदाजाने आपल्या संघासाठी 42 धावांचं योगदान दिलं. नितीनसाठी टाळ्या व्हायलाच हव्यात. नक्कीच चांगली सुरुवात करून दिली या फलंदाजानं. अंतिम टप्प्यापर्यंत थांबला, शेवटच्या षटकापर्यंत थांबला आणि आपल्या संघासाठी महत्वाच्या 42 धावांचं योगदान या फलंदाजाने दिलं. तो फलंदाज माघारी परतलाय. 3 बाद धावसंख्या आपण पाहतो धाव फलकर 56 धावा. नवीन फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवर नरेश. संतोष काटे राईट आर्म ओव्हर द विकेट. इथं मात्र फटका फासला यष्टांच्या मागे आपण पाहतो. शरद कोणती चूक होत नाहीये. विकेटचं इथं पतन होतंय. शेवटच्या चेंडूवर गडी बाद झाला. 5 षटकांचा खेळ इथं संपला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर हेदुटणे संघाची धावसंख्या आपण पाहतो 56 आणि 57 धावांचं एक चांगलं लक्ष ठेवलंय ते जय गावदेवी नारिवली संघासमोर हेदुटणे संघानं. संघटनेचे खजिनदार बाळा बोराडे यांचे आगमन झाले, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आणि खिडकालीचे कॅप्टन आणि नवापाडीचे कॅप्टन ऑलरेडी उपस्थित आहेत. तर चला खिडकाली 40+ कॅप्टन या सुखदेव पवार. टॉस आपण करणार आहोत. दुसरी मॅच
3 षटकात 39 धावा होत्या. मात्र त्यानंतर संतोषने चांगली गोलंदाजी केली शेवटच्या षटकात. फिल्डिंग थोडीशी खराब झाली आज नारिवली टीमची, त्यामुळे 56 झाले. 57 धावांचं लक्ष्य. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना हेदुटण्या संघानं धावसंख्या कुठली ती 56 आणि 57 धावांचं एक चांगलं लक्ष ठेवलं. त्या लक्ष्याचा पाठलाग नारिवली संघ कशा पद्धतीने करेल आणि त्या धावांचा डिफेन्स हेदुटण्या संघ कशा पद्धतीने करेल हे ऐकूया आमचे सहकारी समालोचक आजदेगावचा एक बुलंद आवाज नितीन काळन यांना. या स्पर्धेकडे आपण पाहिलं तर विशेष सहकार्य आपण पाहिलं तर श्री प्रकाश गोपीनाथ भोईर साहेब, वार्ड क्रमांक 56 नगरसेवक. सरोजताई प्रकाश भोईर, वार्ड क्रमांक 52 नगरसेविका आहेत. त्यानंतर हरिचंद्र उर्फ बंडू सत्यवान पाटील, विजय बाबू म्हात्रे उद्योजक, गोरक्षनाथ उर्फ बाळा सकाराम म्हात्रे, संदेश हरिचंद्र पाटील समाजसेवक, विनोद किसन म्हात्रे उद्योजक, लक्ष्मीनारायण नंदकुमार भोईर पोलीस पाटील देवीचा पाड्याचे, रमेश गोपीनाथ पाटील उद्योजक देवीचा पाडा, रमा भास्कर म्हात्रे समाजसेवक महाराष्ट्र नगर, जनार्दन परशुराम म्हात्रे नगरसेवक, योगेश भोईर मोठागाव, अजय रामदास भोईर यांच्याकडनं मालिकावीरची बाईक आपल्याला पाहायला मिळते. बायसिकल विवेक उर्फ विकी बंडू म्हात्रे देवीचा पाडा, देवेंद्र उर्फ देव्या राजाराम पाटील उद्योगपती, जितेंद्र हिंद्रा म्हात्रे, विलास दाळेकर, राम्या म्हात्रे यांच्याकडनं उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजीसाठी कूलर आपल्याला पाहायला मिळते. अशोक बाबू म्हात्रे यांच्याकडनं सुद्धा विशेष सहकार्य, मनोज जयवंत म्हात्रे, राजेश बाबा म्हात्रे व श्री यशवंत कांबळी, सुशील वामन म्हात्रे, परेश वसंत भोईर, मधुकर सीताराम पाटील देवीचा पाडा, शरद शांतराम भोईर देवीचा पाडा, शशिकांत उर्फ दशरथ पाटील देवीचा पाडा, मुकेश गणेश म्हात्रे देवीचा पाडा, विलास पांडू म्हात्रे देवीचा पाडा, अरुण मुकुंद भोईर, अनिल प्रकाश भोईर, संतोष आनंद भोईर, कदम गजानन भोईर, समीर देशमुख साहेब, सूरज पालकर साहेब डोंबिवली पूर्व, श्याम भास्कर भोईर देवीचा पाडा, पप्या वामन भोईर मोठागाव, जीवन कावराम पाटील दिवागाव, सुजित नावडे साहेब डोंबिवली, विठ्ठल गणेश जोशी जुनी डोंबिवली, विजय वामन म्हात्रे उमेश नगर, तेजसभाई वेलानी, यज्ञेशभाई वेलानी. त्यानंतर या स्पर्धेत आपण पाहिलं तर नाश्त्याची व्यवस्था आपण पाहिली आणि जेवणाची व्यवस्था आपण पाहिली तर संतोष सुकरा म्हात्रे व निलेश दत्तात्रय भोईर व जनार्दन धर्मा भोईर व दिलीप काशीनाथ मोरे याचकडून आपण पाहिलं 2 दिवस जेवणाची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर नाश्ता सुद्धा पाहायला मिळतोय आणि खेळाडूंसाठी आपण पाहिलं, दोन्ही संघांसाठी आपण पाहिलं म्हणजे जे संघ 8 खेळतील आज 8 संघांना सुद्धा नाश्त्याची व्यवस्था आपण पाहिलं तर संदीप उर्फ गरुड अनंत म्हात्रे आणि श्री प्रकाश गोपीनाथ भोईर नगरसेवक यांच्याकडनं प्रत्येक टीमला 12 बॉक्स नाश्त्याची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक सामनावीरसाठी एक टी शर्ट श्री दिनेश दुबे मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशा यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पाण्याची उत्तम सोय श्री विकास वामन म्हात्रे आणि सुनील शशीधर शुक्ला याचकडनं मला पाण्याची व्यवस्था सुद्धा पाहायला मिळते. बाळा बोराडे यांचं आगमन झालंय फुटबॉल संघटनेचे खजिनदार. नक्कीच हे सर्व आमचे शिल्पकार आहेत आणि त्यांच्यामुळेच ही स्पर्धा यशस्वी ठरली. हे नसतील तर नक्कीच स्पर्धा यशस्वी होणं इतकं सोपं नाहीये. खूप सुंदर ट्रॉफीज सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पहिलं सत्र आपण पाहिलं हेडुटने 40+ संघाने 56 धावा कुठल्या 45 धावांची मॅरेथॉन इनिंग तुम्ही नितीनची पाहिली. 122 धावा त्याने भगवा चषकमध्ये कुठल्या होत्या आणि मारुती सिरीजची बाईक आपल्या घरी घेऊन गेले होते. शशीधर शुक्ला यांच्याकडनं पाण्याची व्यवस्था. पहिल्या चेंडूवर या मॅचची गोल्डन विकेट. राजू काटे 0वरती बाद होतोय. नितीन पाटीलने काय झेल टिपलाय आणि त्यानंतर एकच जल्लोष मैदानामध्ये साजरा केला होतोय. फलंदाज 0वरती बाद.
पाण्याची व्यवस्था सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर शनिदास पाटील याचकडून आपण पाहिलं तर 5 कोंबडे सुद्धा आहेत विजेता संघासाठी. आणि विजेता संघात एक मेंढा सुद्धा आहे. संदीप दिनकर म्हात्रे उद्योजक आणि विलास सुकऱ्या म्हात्रे यांच्याकडे एक मेंढा, म्हणजे 5 कोंबडे, एक मेंढा आणि 60,000 रुपये आणि खूप मोठी ट्रॉफी. भरपूर काही मिळेल. उत्तम पवार येत आहेत. खिडकाली विरुद्ध नवापाडा 40+ अशी मॅच आपण करणार आहोत. टॉस सुद्धा करणार आहोत. पहिल्या चेंडूवरती या मॅचची गोल्डन विकेट दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला नितीनने. नितीन पाटीलला माहिती आहे हा झेल किती महत्वाचा आहे. पुन्हा चेंडूला खेळून काढतात. आता मात्र टायमिंग बघा किती चांगलं आहे लक्ष्मण गोरपेकरचं. चेंडू लॉंग ऑफच्या वरून सीमा पलीकडे जाईल. षटकार. विनंती असेल या व्यासपीठावरती. पहिल्या चेंडूवरती विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि दुसऱ्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाले. सुधीर काळन गोलंदाजी चांगली केली होती सुधीर काळने भगवा चषक मध्ये. षटकार आलाय. 57 धावा चेस करायचे. श्रद्धांजली चषक हेडुटण्याच्या मैदानात आपण स्पर्धा पाहिली. 60 धावांची मॅरेथॉन इनिंग याच लक्ष्मण गोरपेकरने साकारली होती आणि त्याच इनिंगची आता गरज आहे. कारण 57 चेस करायचे आहेत. लक्ष्मणला खेळपट्टीवर थांबणं खूप गरजेचं आहे. हा चेंडू चांगला होता. हलक्या हाताने खेळत आहेत भीम, कारण आपण पहिले मिडॉफवरनं मिडॉनला येत आहेत. चेंडू थोडस उडवत आहेत. मात्र एक सिंगल मिळेल. षटकार आला. त्यानंतर षटकार येण्याच्या अगोदर नितीन पाटील लॉंग ऑफला होते. षटकार आला त्यानंतर लगेच ते यशच्या भूमिकेत आले आणि काहीतरी सूचना त्यांनी सुधीर काळांना दिल्या. 7 धावा झालेल्या आहेत. 50 अजूनही हव्या आहेत. काल पहिल्या मॅच मध्ये 71 धावा देसाई संघाने कुठल्या होत्या. 72 चेस करायच्या होत्या मोठागाव संघाला. मोठागाव संघाने प्रत्युत्तर देताना 60 पर्यंत मजल मारली होती. धावा चेस झाल्या नाही मोठागावला. मात्र 72 चेस करायच्या होत्या, 60 झाल्या होत्या. म्हणजे 57 इतक्या महाग नाही आहेत. आईगाव देवीचा आशीर्वाद घेऊन नारिवली संघाला. इथे मात्र फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला बघा दिलीप पाटील आहे तिथे. काय फिल्डिंग दाखवली. सुरेख फिल्डिंग. स्वतः कॅप्टन आहे तिथे. सिंगलला प्राधान्य देत आहेत. संतोष काटे आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहिलं. दीपक पाटील यांचे आगमन होतोय. खिडकालीचे एक यशस्वी उद्योजक, तेवढे चांगले क्रिकेटर आहेत. सुधीर काळन गोलंदाजी मार्कवर. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत आणि सुरेख झेल टिपलाय बघा. कॅच ऑफ द डे आजच्या दिवसातील सुरेख झेल तुम्हाला पाहायला मिळतोय. या अगोदर नितीन पाटीलने खूप चांगला झेल टिपला आणि आता लक्ष्मण गोरपेकरची खेळी समाप्त झाली आहे. 2 मोठे धक्के लागलेत. नारिवली टीम थोडासा बॅकफुटवर आता आपल्याला पाहायला मिळते. 2 मोठे धक्के त्यांचे लागलेले आहेत. प्रत्येक टीमला नाश्त्याची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉक्स प्रत्येक टीमकडे दिले जात आहेत. मारुती म्हात्रे यांचे आगमन झाले. चिंचोळचा पाडा संघ सुद्धा या स्पर्धेत खेळणे. नवनाथ म्हात्रे यांचे आगमन होतोय. त्यांचे हार्दिक स्वागत. नवनाथ म्हात्रे या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. भरपूर वर्ष आपण त्यांच्या माध्यमातून म्हात्रे बंधू हा संघ पाहिला खुल्या गटातनं. 2 धावा होणार नाहीये. 2 धावा होणार नाही. ऑलरेडी 2 विकेट गेले आहेत. त्यामुळे थोडीशी काळजी घ्यावी लागते. कारण की विकेट आपल्याकडे चांगले 2 फलंदाज चांगले बाद झालेत. 57चं टार्गेट होतं पहिल्या षटकात. अशोक आम्हाला सांगतात फक्त 9 धावा आल्यात, म्हणजे 48 अजूनही करायचे आहेत. 2 महत्वाचे विकेट मिळाले पहिल्या षटकात सुधीर काळनला. राजू काटे 0वरती बाद झाला आणि त्यानंतर एक षटकार आपण पाहण्यात लक्ष्मण गोरपेकरने ठोकला होता, मात्र तोही बाद झालाय. 48 अजूनही करायचे आहेत. कठीण नाही आहेत या खेळपट्टीवर. जर तुम्ही चांगली बॅटिंग केली तर धावांचा पाठलाग जरूर होईल. मात्र गोलंदाजी सुद्धा चांगली आहे. हेडूटने 40+ संघ 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता भगवा चषक मध्ये. 122 धावा तुम्ही नितीन पाटीलच्या पाहिल्या. हॅलो
तर आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याचा आपण नाणेफेकी करणार आहोत मान्यवरांच्या शुभ हस्ते. नावपाडा विपक्ष खिडकाळी ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. 40+ सर्व संघ ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. लोटू आई चषकामध्ये दोन्ही संघनायकांचं मनपूर्वक स्वागत. टॉस करत आहोत आमचे आयोजन कमिटी मेंबर एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर मधुकर म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते. टॉस इथे मात्र होतोय. टॉस इथे मात्र जिंकलाय तो म्हणजे याचा खिडकाळी संघाने. नक्कीच आपण सामना सुरू आहे त्यामुळे लगेच निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण. नक्कीच जर टॉस जिंकलाय ते मात्र खिडकाळी संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा इथे मात्र निर्णय आणि प्रथम फलंदाजीसाठी इन्व्हाइट केले ते म्हणजेच नावापाडा संघाला. येस थँक्यू. तर भीमखानला माहिती आहे चेंडूची पिचिंग काय आहे, त्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारचं अपील केलं नाहीये. सुद्धा ते चांगले पंचांची भूमिका सुद्धा बऱ्याच वेळा बजावतात, चांगले क्युरेटर आहेत, त्यामुळे त्यांनी अपील केलं नाहीये. डॉट चेंडूची इथे समाप्ती होईल. भीमखान दुसरं षटक घेऊन आलेत. चौथ्या क्रमांकावरती आपण पाहिलं तर मनोहर आलेत. हा चेंडू ऑन द टॉस खेळत आहे, झेल ड्रॉप झालाय. प्रयत्न चांगले केले होते दिलीप पाडे यांनी, थोडेसे दूर होते. मग प्रयत्नाने यश मिळत नाहीये. संतोष काटेला इथे जीवदान मिळतो, 1 धाव मिळेल. 57चं टार्गेट आहे, 10 धावा झालेल्या आहेत, 47 अजूनही करायचे आहेत. पण थोडंसं कठीण वाटतोय, मात्र अशक्य नाहीये. चांगला खेळ केला तर नक्कीच धावांचा पाठलाग होऊ शकतो. मैदानाच्या चारी बाजूला तुम्ही फटकेबाजी करू शकता. खूप चांगलं क्रीडांगण आहे जुनी डोंबिवलीचं, त्यांनाही धन्यवाद देऊ आम्ही ग्रामस्थांना. इथे चैनू पाटील आहेत, चांगली फिल्डिंग. शॉर्ट थर्डमॅनला बाईकच्या स्वरूपात 1 धाव. 1ने धावसंख्या पुढे सरकते. धावपलका धावा लागलेत त्या 11 धावा. 57चं टार्गेट आहे, 11 धावा झाल्यात. सुधीर काळने काय गोलंदाजी केली, 1 षटकार त्याला जरूर लागला, म्हणजे 2 विकेट त्याने महत्वाचे घेतले. हा चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या वरून घेत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, विश्वास आहे तिथे. चांगली फिल्डिंग विश्वासची. दोन धावा मिळत आहेत. 2ने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होती 13. 57चं टार्गेट आहे, 13 धावा झालेल्या आहेत. सुरुवात थोडीशी संत झाली. हा चेंडू भरपूर उंच गेलाय. प्रभाकर झेल खाली आणि सोपा झेल ड्रॉप. झेल ड्रॉप झालाय. भीमखान चांगली गोलंदाजी करतायत, मात्र क्षेत्ररक्षकांची साथ त्यांना मिळत नाहीये. 800 धावा या स्पर्धेमध्ये आतापर्यंत झाल्या आहेत. 15 धावा धापलकोती लागल्या त्या आई गावदेवी नारिवली संघाच्या. 57 धावा त्यांना चेस करायचे आहेत. इथे फटका चांगला आहे मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडं. संतोष काटेच्या बॅटमध्ये तो हा षटकार. नाहीये. हेमंत म्हात्रे या, चला सत्कार आपण करूया. आपल्याला काही पाण्याची मागणी केलीत. आशिष म्हात्रे यांचे बंधुराज हेमंत म्हात्रे आणि त्यानंतर आपण उत्तम पवार यांचाही सत्कार लगेचच करणार आहोत. बाळा बोराटे आपण पाहतोय 40+ संघटनेचे खजिनदार. खूप चांगली संघटना तुम्हाला पाहायला मिळते. 40+ संघटना अध्यक्ष अर्जुनभाई पाटील आहेत. कल्याण तालुका संघटक सुद्धा आहेत, ते त्यांचाही संघ आज या स्पर्धेत खेळतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर उपाध्यक्ष गिरीश पाटील आहेत, जे संदपचे आहेत, तेही चांगले क्रिकेट खेळतात. खूप संघटना आपण पाहिली. संघटनेचे जे नियम आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागतात. वर्षाच्या शेवटी एक 16 सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्याच पर्वामध्ये तुम्ही पाहिलं सर्व संघांना आमंत्रित केलं होतं. 2 षटकात 21 झाले आहेत. 18 चेंडूमध्ये अजूनही 36 करायचे आहेत. मग रेडवटने संघाने सुद्धा 18 चेंडूमध्ये 39 धावा कुठल्या आहेत याच मॅचमध्ये. मग 36 माग नाही आहेत, 12च्या सरासरी धावा कुटायचे आहेत. मनोहर भोईर एक चांगला फलंदाज आहे. संतोष काटेच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. कैलास सारखा एक आक्रमक फलंदाज संघामध्ये.
उत्तम पवार यांचाही सत्कार केला जातोय. प्रेमाची शाल आणि मोमेंटो देऊन तिसरं षटक घेऊन येतात पंडित काळन येत आहेत. फक्त प्रेक्षकांना विनंती असं आपण बरोबर स्क्रीनच्या समोर थांबायचं नाही. मेन इथं जे प्रेक्षक असतील तुम्हाला बसण्याची भरपूर व्यवस्था आहे मित्रांनो. चला वळूया आपण मॅचच्या दिशेने. 18 मध्ये 36 करायचे आहेत पंडित काळन गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी शरद दत्त सुद्धा येत आहेत. प्रेक्षणीय मॅच सुद्धा आहे. देवीचा पाडा 40+ विरुद्ध देवीचा पाडा ग्रामस्थ. सर्वांनाच ती आतुरता लागली त्या मॅचची. मनोहर एक्झॅक्टली काय करताय, चेंडू पाहत नाहीये, ऑन साईडला खेळायचा प्रयत्न करतायत, दबाव निर्माण झालाय. 16 चेंडूमध्ये आता 36 करायचे आहेत. प्रेक्षणीय मॅच. मयूर भोईरलाही संधी मिळू शकते कदाचित. नाही ग्रामस्थ आणि 40+ आहे. इथे फटका तर चांगला आहे कव्हरच्या दिशेने. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले आणि चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. उपाध्यक्ष श्रीपद म्हात्रे सरांचं आगमन झालंय. सरांना विनंती असेल या व्यासपीठावरती. श्रीपद सर या. मित्रांनो स्पर्धा कुठेही असो मात्र सरांची उपस्थिती नेहमीच लाभते. कारण क्रिकेट हे त्यांचं फॅशन आहे आणि क्रिकेट ते भरपूर खेळलेत. एक काळ आपण पाहिला तर 25 वर्ष ते कॅप्टन सुद्धा राहिले निजे टीमचे आणि निजे संघ भगवा चषकचा चॅम्पियन होता. इथे फटका चांगला आहे. भीमकान खूप वेगाने आलेत आणि झेल ड्रॉप झालाय. आणि इथे काय घडलंय, 3 धावाही पूर्ण झाल्यात. खेळाडूंना विनंती असेल थोडं लक्ष द्या आपण. बऱ्याच वेळा आपण पाहिलं तर मयूर टक्कर होते लक्ष नसल्यामुळे. 3 धावा मिळाल्यात. धावसंख्या 3 ने पुढे सरकली आहे. तर मोठा कोच राम म्हात्रे यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. राम म्हात्रे या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. 28 धावा झाल्यात. हा चेंडू डीप कव्हरला खेळतायत. बघायचं आहे आता मनोहर क्रीज मध्ये पोहोचतील का पोहोचलेत. राम म्हात्रे आपण पाहिलं तर गायक सुद्धा आहेत. मोठा गावचे 2 धावसंघ पुढे सरकेल. धापल करता लागलेत. 33 27 अजूनही करायचे आहेत. 13 चेंडू मध्ये 27 करायचे आहेत. समीकरण आपण पाहिलं. हे समीकरण काल मोठा गाव संघासमोर सुद्धा होतं. इथे ऑन साईडला वळवलाय. क्षेत्रक्षण तिथे चूक केली मिड विकेटला. विश्वास नाही आणि चेंडू सीमा पार जाईल. 4 धावांसाठी तिसरं षटक समाप्त झालंय. 3 षटका धावा झाल्या ते 34. 12 चेंडू मध्ये आता 23 करायचे आहेत. समीकरण सोपं झालंय. दोन षटकातच दिले आम्ही पाणी. तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मी मगाशी उल्लेख केला 57 धावा माग नाहीयेत. नारिवली संघाकडे बॅटिंग चांगली आहे. 12 मध्ये 23 करायचे आहेत. सुधीर यांनी पहिल्या षटकाला 9 धावा दिल्या. दुसऱ्या षटक 2 षटकात 21 होत्या. मात्र या षटकात आपण पाहिलं तर 13 धावा आल्या.
पहिले दोन तर नवनाथ म्हात्रे आपण पाहिलं त्यांचे वर्गमित्र उमेश जाधव त्यांचा इथे सत्कार आपण करणार आहोत. तर उमेश जाधव या, नवनाथ म्हात्रेंचे वर्गमित्र उमेश जाधव, जनार्दन भोईर यांचं आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. दादांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. उमेश जाधव या, आपला सन्मान स्वीकारायचे. 12 मध्ये 23 करायचे आहेत. सुधीर काळणे त्या दुसऱ्या स्पेलमध्ये फिल्डिंग थोडीशी खराब झाली हेडरूटने 40+ संघाची मागच्या षटकामध्ये, मग ते विसरून आता तुम्हाला चांगला खेळ करायचा आहे. आधी काय घडलंय हे महत्वाचं नाहीये. येणारे 12 चेंडू आपण चांगली फिल्डिंग करूया, डॉट चेंडू फेकूया, हा प्रयत्न करूया. 12 मध्ये 23 करायचे आहेत. 12 चेंडू 23. पहिला चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. संतोष काटे बघा किती वेगाने धावताय संतोष काटे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. किरण ठाकूर सुद्धा येत आहेत. प्रल्हाद पवार यांचे आगमन झाले. एक लेजंड क्रिकेटर आहेत प्रल्हाद पवार, स्वागत आहे आपलं. या, टॉस झालेलं आहे. खिडकाली संघ टॉस विन आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते जय गणेश नवापाडा या संघाला. नवापाडा 40+, मला बुराडे, कृष्ण कीर, सतीश म्हात्रे, संदीप म्हात्रे, आशुला तुम्ही पाहतायत. नोट आउट आहे. 2 धावा पूर्ण होतील. 11 चेंडू 21 करायचे आता. चेसिंग कंपल्सरी. क्लोज आहे मॅच. मॅच रफ अँड टफ होईल. दोन्ही संघ चांगले आहेत. सहज हार मानायला तयार नाही आहेत दोन्ही संघ. डायरेक्ट हिट झाला होता जवळजवळ, मात्र रनिंग मी मगाशीच उल्लेख केला. राजू काटे चे बंधुराज आपण पाहिलं तर संतोष काटे आहेत आणि त्यांची रनिंग खूप चांगली आहे. खास करून फिल्डिंग ते चांगली करतात. नागेश पाटील सुद्धा येत आहेत. काल त्यांचे बंधुराज सुद्धा इथे उपस्थित राहिले होते. मॉर्निंग क्रिकेट क्लब बाक्शाचे सर्व सदस्य इथे उपस्थित होते. मधु म्हात्रे सुद्धा मॉर्निंग क्रिकेट बाक्शामध्ये सातत्याने सराव करत असतात. त्यामुळे त्यांचे सर्व मित्र इथे भेट देण्यासाठी आले होते. वळू आपण मॅचच्या दिशेने. फुलटॉस चेंडू होता. लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहे. दुसरी धाव बघायचं आहे आता पूर्ण होईल का, आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. 10 चेंडू 19 करायचे आहेत. मनोहर भोईर प्रयत्न करतायत. 10 मध्ये 19 करायचे आहेत. कालच्या दिवसास मनिका पाटील 11 संघ 40+ संघाने खूप चांगला खेळ केला. तो संघ या स्पर्धेच्या लुटवाई चषकच्या सुपर 3 मध्ये. आज बघायचं कोणता संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय होईल. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. फक्त दिशा दिली. चेंडू जाईल सीमा पार. पंचांनी रिव्ह्यू घेतले. नक्कीच पंचांनी रिव्ह्यू घेतले, त्यामुळे आपण थोडस चेक करूया. प्रदीप म्हात्रे आमचे असतील, शिबो असतील, चेक करायचे आपण. चौकार तर आलाय, मात्र निर्णय काय येतोय कारण पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. पंच रिव्ह्यू घेऊ शकतात, खेळाडू रिव्ह्यू घेऊ शकत नाही, लक्षात घ्या या स्पर्धेमध्ये. फेअर डिलिव्हरी. नो बॉल नाहीये, मात्र चौकार मिळालाय. 9 मध्ये आता 15 करायचे आहेत. आता प्रयत्न सुरू केलेत कारण मनोहर भोईरला एक जीवदानी मिळालंय रनआउटच्या स्वरूपात. संतोष खाटेचा झेलही ड्रॉप झालाय, म्हणजे दोन्ही खेळाडूंना जीवदान मिळालेत. आणि बघायचं ते दोन खेळाडू काय करणार. 9 मध्ये 15 करायचे आहेत. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय लॉंग ऑफच्या दिशेने. एकदा पूर्ण आले संतोष काटे. डायरेक्ट हिट. आता मात्र बचावणार नाहीये संतोष काटे. फलंदाज बाद होईल. लॉंग ऑफ वरनं डायरेक्ट हिट केलं बघा. कौतुक करेल मी फिल्डरचं.
पोलीस निरीक्षक सुद्धा असतात, डॉक्टर असतात, मात्र ही वेगळी संकल्पना आहे. बघायचं आहे एक धाव पूर्ण होईल का. डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. बॅट ग्राउंडिंग मला वाटतं केली नाहीये मनोहरने, चूक केली ते मनोहरने. रनआउटचे विकेट टर्निंग पॉइंट ठरू शकते. डायरेक्ट हिट केलंय बघा. फिल्डरचं कौतुक करेल मी. मनोहर भोईरने बॅट ग्राउंडिंग केली नाहीये. बॅट ग्राउंडिंग केली नाहीये. मला वाटतं मनोहर भोईर यांच्या चेहऱ्यावरती साफ दिसतंय की त्यांनी बॅट ग्राउंडिंग केली नाहीये. 2 रनआउट झाले बघा. 2 रनआउट. 7 चेंडूमध्ये 14 करायचे आहेत. 8-14चं इक्वेशन होतं. मात्र मनोहर का बॅट ग्राउंडिंग केली नाही. कारण अजूनही चांगल्या चेंडू तुमच्याकडे भरपूर शिल्लक आहेत. 7 मध्ये 14 इतकं कठीण आव्हान नाहीये. इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. भीमकान लॉंगापर्ण खूप वेगाने आलेत. आता मात्र दुसरी धाव रोखू शकत नाहीये. फलंदाज बाद. सुभाषची खेळी इथे समाप्त होईल. 3 रनआउटची हॅट्रिक आहे. 3 फलंदाज सलग रनआउट झाले 3 चेंडूमध्ये. आता 6 मध्ये 12 करायचे आहेत. सुभाष सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. सहकारी समालोचक नार्वीचे जगदीश पाटील यांचे बंधुराज सुभाष पाटील बाद होत आहेत. 6 मध्ये आता 12 करायचे आहेत. सहा चेंडू मध्ये 12 करायचे आहेत. विकेट इथे मिळाली. थोडीशी घाई दाखवली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता. पुढच्या मॅचचा टॉस झालाय. खिडकाली विरुद्ध नवापाडा. त्यानंतर भाईंचा संघ तुम्ही पाहू शकाल काटे विरुद्ध आडिवली आणि त्यानंतर रणजित संत यांचा संघ कोळेगाव विरुद्ध उंबारली. अशा 8 संघ तुम्ही पाहू शकाल. 6 मध्ये 12 करायचे आहेत मयूर. या हेंडी मयूर धावा भरपूर बनताना आपण पाहिल्यात. मात्र एखादा चांगला गोलंदाज शोधावा लागेल. बंटी काटे यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. बंटी काटे या व्यासपीठावरती. डॅनी सरांचे आगमन झाले. ठाणा प्रीमियर लीग मध्ये खूप मोठं योगदान होतं डॅनी सरांचं. TDPL ठाणा प्रीमियर लीग डिस्ट्रिक्ट मध्ये खूप मोठं योगदान आपण डॅनी सरांचं पाहिलं. डॅनी पॅरेद्रा एक चांगले पुरस्कर्ते सुद्धा आहेत अर्निस्ट स्पोर्टचे. विश्वास येतात. विश्वास गोलंदाज विश्वास पाटील येत आहेत. त्यांना 12 धावांचं आता संरक्षण करायचंय. भगवा चषक मध्ये 2 वेळा 12 धावांचं संरक्षण झालं होतं. लातुली फोडील चषक मध्ये आपण पाहिलं तर प्रेम पाटीलने 11 धावांचं संरक्षण केलं होतं खिडकाली संघाच्या. बघाचे विश्वास पाटील इथे 12 धावांचं संरक्षण करेल का. मात्र कैलास आहेत. कैलास स्ट्राईक एंडला आहेत. एक चांगला फलंदाज स्ट्राईक एंडला आहेत. 9 सेकंड आपण पाहिलं तर दिलीप पाटील आहेत. विकेट सुद्धा 5 गेलेत अशोक पाटील. तुम्ही चांगले चांगले फलंदाज बाद झालेत. 6 मध्ये 12 करायचे आहेत. विश्वास पाटील गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू लॉंग ऑफच्या वरून सीमा पलीकडं षटकार. मी मगाशीच उल्लेख केला. मध्ये आता पहिल्या चेंडूची षटकार आलाय. 5 मध्ये आता 6 करायचे आहेत. त्याच दिशेने राजू काटे बाद झाले होते. त्याच दिशेने लक्ष्मण गोरपेकरने षटकार मारला होता. तो झोन आपण पाहिलं तर मग थोडंसं शॉर्ट आपल्याला असं वाटतं. मात्र ताकदही तुमच्याकडे पाहिजे. टायमिंग पाहिजे. तसा चेंडूही तुम्हाला मिळाला पाहिजे. 5 चेंडूमध्ये आता 6 करायचे आहेत. क्लोज आहे मॅच. कैलास आहेत चांगली बॅटिंग करतायत. 5 चेंडूमध्ये 6 करायचे आहेत. इथे मात्र अजून एक चांगला फटका. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत थोडेसे. येतील चेंडू उचलतील फेकी करतील तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत.
4 चेंडू 4 धावांची गरज. क्लोज मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिलीच मॅच एडुटने 40+ विरुद्ध नारिवली 40+. 4 चेंडूमध्ये 4 करायचे आहेत. सतीश मात्रे सुद्धा येत आहेत, काव्या स्पोर्टचे ऑनर. डोंबिवली वेस्टमध्ये तुम्ही ज्यावेळी याल नक्कीच काव्या स्पोर्टला भेट द्या. क्रिकेटचं तुम्हाला सर्व साहित्य तिथे मिळेल. 4 चेंडू 4 धावा. इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय आणि मॅच फिनिश झालीये. षटकार ठोकलाय. मी मगाशीच उल्लेख केला, कैलास एक चांगला फलंदाज आहे. तो कधी या मॅचला कलाटणी देईल आणि 3 चेंडू राखून 57 धावांचा पाठलाग केला. आई गावदेवीचा आशीर्वाद घेऊन नारिवली संघ पोहोचलाय दुसऱ्या फेरीमध्ये. सेकंड तुम्हाला करायचंय, लक्षात घ्या, सेकंड करावं लागेल. 40+ संघटनेचे माजी उपाध्यक्ष आपण पाहिलं तर निजेगावचे श्रीपद म्हात्रे सर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित. त्यांचा आपण सत्कार करणार आहोत इथे. श्रीपद म्हात्रे सर या, आपला सन्मान आपण स्वीकारायचे. राजू म्हात्रे यांच्या शुभ नवरात म्हात्रे असतील, राजू म्हात्रे सर्वांच्या शुभ आपण सन्मान करणार आहोत. चला 40+ संघटनेचे माजी उपाध्यक्ष